आज आपण इयत्ता 5वीचा इंग्रजीचा लेसन आहे टॉकिंग अबाउट थिंग्स 1. याच्यामध्ये आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये असणाऱ्या गोष्टींचे वर्णन करणारे काही शब्द दिले, चित्र दिलेले आहेत तुमच्या परिचयाची असलेली, आणि या चित्रांचं आजूबाजूला वर्णनात्मक शब्द दिलेत त्या चित्रांविषयी. तर आपल्याला काय करायचे, त्यांच्यापासून फ्रेजेस म्हणजे छोटे छोटे वाक्यांचे भाग बनवायचे. जसं की एक मी तुम्हाला बनवून दाखवतो की माझ्याकडे समजा हे माऊस आहे, माऊसचं मला वर्णन करायचंय. तर मग आता हे माऊस विषयी वर्णन काय काय करता येईल आपल्याला. माऊस कसा आहे बरं, आता मोठा दिसतोय म्हणून मी याला लावणार बिग शब्द लावला तर हा काय झालं तयार फ्रेज, तो बिग माऊस. काय तयार झाला, बिग माऊस. म्हणजे काय तन्वी, बिग माऊस म्हणजे उंदीर मोठा आहे. म्हणजे आता पूर्ण वाक्य नाहीये ते, फक्त वाक्याचा भाग आहे ना. म्हणजे मोठा उंदीर. काय झालं ते, मोठा उंदीर. आता याच्याऐवजी मी दुसरं घेतो, हा शब्द घेतला. काय शब्द आहे हा, काय, क्लेवर. क्लेवर म्हणजे काय, हुशार. क्लेवर म्हणजे काय, हुशार. आता काय फ्रेज तयार झाली, क्लेवर माऊस. क्लेवर माऊस म्हणजे हुशार उंदीर. हुशार उंदीर, हुशार माऊस, हुशार उंदीर. आता क्लेवरच्या ऐवजी मी कुठला शब्द घेऊ सांगा बरं. शॉर्ट. बर, शॉर्टचा अर्थ काय होतो, बुटका है ना. शॉर्ट म्हणजे बुटका. आता शॉर्ट माऊस म्हणजे काय झालं, बुटका उंदीर. बरोबर आहे. आता उंदीराला आपण स्मॉल छोटा उंदीर म्हणू शकतो, पण इथे शॉर्ट येणार नाही. ठीक आहे, दुसरे शब्द घ्या अजून. बर, यानं यंग घेतला. हा शब्द काय, यंग. यंग म्हणजे, यंग म्हणजे म्हातारा, उलट डायरेक्ट तरुण. बरोबर आहे, तरुण. मग आता काय फ्रेज तयार झाली, कोण वाचतं, तू वाच. काय फ्रेज तयार झाली, यंग यंग माऊस. यंग माऊस म्हणजे लावण्या, पूर्ण वाक्य काय, तरुण आहे असं वाक्य आहे काय, पूर्ण वाक्य आहे का, तरुण उंदीर. फक्त तेवढंच म्हणायचं आपल्याला, उंदीर कसा आहे, तरुण. आता यांनी घेतला काय शब्द वाच, डर्टी. डर्टी म्हणजे, मग फ्रेज काय तयार झाली, त्याला वाचू देत. डर्टी माऊस. अर्थ काय झाला त्याचा, असं पूर्ण वाक्य झालं, घाणेरडा उंदीर. व्हेरी गुड. आता ह्याच्याऐवजी मी दुसरं काहीतरी घेतो. बर, आपण झाड म्हणजेच काय, ट्री घेतलं. आता ट्रीचं मला वर्णन करायचंय आणि त्याच्यापासून फ्रेज बनवायच्यात. काय काय बरं, बिग. व्हेरी गुड. हा शब्द काय आहे, बिग. मग फ्रेज आता कोण वाचतं, पूर्ववाच. काय फ्रेज, अ बिग ट्री. अ बिग ट्री. आता आपण अ बिगला अजून एक याच्यामध्ये शब्द घालू शकतो का, हा व्हेरी गुड. आता हा मी शब्द इथे टाकला तर आता नवीन फ्रेज तयार झाली. काय तयार झाली, अ बिग ग्रीन ट्री. अ बिग ग्रीन ट्री. ठीक आहे, अ बिग ग्रीन ट्री म्हणजे काय झालं, ते बंद करा, वया बंद करा तुमच्या. झाड मोठे आहे असं झालं का, कुठे आहे, हा शब्दच नाही त्यात. व्हेरी गुड. मोठे हिरवे झाड किंवा हिरवे मोठे झाड. बरोबर आहे. पूर्ण वाक्य नाही, आपण वाक्याचं फक्त त्या शब्दाचं म्हणजे या झाडाचं वर्णन करणारे शब्द आपण अजून काय काय याच्यामध्ये एखादा शब्द घालून वाढवू बरं. व्हाईट आहे का झाड, मग काय शब्द दिला तू, तुला माहिती आहे तो शब्द. किंवा आता ठीक आहे, आता याच्या बाजूने ठेवून अजून एक शब्द घेऊ शकतो, टॉल. मग काय होईल, टॉल ग्रीन ट्री. आणि टॉल ग्रीन ट्री म्हणजे उंच हिरवे झाड. बरोबर आहे. ठीक आहे, कळालं आता तुम्हाला. हा ठीक आहे. आता मी प्रत्येकाला चान्स देणारे वेगवेगळे शब्द घेऊन तुम्ही याच्यातले वापरून हे करायचं. कट करे. आता काम करूया, या चित्रांमधलं तुमच्यापैकी कुठलं एक चित्र निवडा, प्रत्येक एक एका वेळेस एक. आता हा ज्याने निवडलं त्यांनी नाव सांगायचं. काय, हा इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला, रॅबिट. व्हेरी गुड.
श्यामसाठी टाळ्या वाजवा. श्यामनं सांगितलं इंग्रजीमध्ये. श्यामनं सांगणं म्हणजे आपल्या वर्गातला सगळ्यात म्हणजे सगळं हुशार झाले असा अर्थ झाला. श्यामला आलं म्हणजे सगळ्यांना आलं. ओके. श्याम. आता आपण हा रॅबिट बाजूला ठेवलाय. आता रॅबिट आहे म्हणजे त्याला काय म्हणणार आपण? अ रॅबिट म्हणजे एक ससा आहे. आता याचं वर्णन करणार एक एक शब्द द्या. आता इथे मी शब्द ठेवला. रीडिंग करायची. ज्यानं तू दिला काय वर्ड दिलास तू? व्हाईट दिला. आता फ्रेज तयार काय झाली? व्हाईट म्हणजे पांढरा ससा किंवा एक पांढरा ससा. अ साठी आपण एक म्हणू शकतो. इथं एक पांढरा ससा किंवा पांढरा ससा. ससा पांढरा आहे म्हणजेच एक पांढरा ससा. अजून काय वर्णन करणार बरं सशाचं? शब्द सांग. बिग. काय शब्द आहे? बिग म्हणजे म्हणून काय म्हणणार याला? म्हणजे व्हेरी गुड. आता हा काय शब्द आहे? सॉफ्ट म्हणजे मऊ. मग इथे मी लावला सॉफ्ट. काय झालं तयार? अ सॉफ्ट रॅबिट. चला अ सॉफ्ट रॅबिट काय ते? स्मॉल. काय? स्मॉल. स्मॉल म्हणजे छोटा. आता मी काय करतो? मी हा स्मॉल वर्ड इथं घातला. आता वाचभर काय तयार झालं? तन्वी परत वाच. हा लावण्य वाच परत. म्हणजे काय झालं? रिया सांग. एक छोटा मऊ ससा. बरोबर आहे. झाले. अजून किंवा आपण ह्याला अजून एखादं वाढवू शकतो का? बघा आता मी काय केलं बघा. अजून गंमत. अजून याच्यामध्ये एक मी शब्द घातला. आता कोण रीड करते? वैष्णवी. हा बोला परत. हा म्हणजे काय झालं? बरोबर आहे. म्हणजे हे सगळे कुणासाठी बसतात? याच्यासाठी बसतात. ओके. आता दुसरं घेऊ चित्र. तुझं घेतलं ना तू नको आता. बर रिबिन घेतले आपण. काय घेतले? रिबिन. अ रिबन. बरोबर आहे. अ रिबन. चला आता रिबनचं घेऊया. ब्लू आहे. हे शब्द माहिती आहे तुला? काय हा तुला माहित असलेला शब्द घे. काय शब्द आहे हा? रेड. मागे सारखा सगळ्यांना दिसेल असं. इथे बघा हे चिठ्ठ्या इथे. रेड मी ठेवला. आता काय तयार झालं? अ रेड रिबन. अजून वर्णन काय रिबनच्या बाबतीत? व्हेरी गुड. हा शब्द काय आहे? न्यू म्हणजे रिबन नवीन असू शकते ना. म्हणून मी इथे ठेवला हा शब्द. काय झाला? अ रिबिन. इंग्लिश मध्ये रिबिन नाही रिबन. अ न्यू रिबन. अजून काय वर्णन घेता येईल याचं? हा शब्द काय? कोण वाचतं? लॉंग. म्हणजे तन्वी लॉंग म्हणजे लांब. रिबिन लांब असू शकते ना. म्हणून काय झालं? अ लॉंग रिबन. आता माझ्याकडे एवढे शब्द याच्यातून पाहू. बघा हे दोन वापरले. काय फ्रेज तयार झाला? डर्टी आहे. आहे का? नाही. छान दिसते ना. मग आपण वापरता येईल. फ्रेज करता येईल. पण ती घाणेरडी असेल तर. हा याचा अर्थ कोण सांगतो? सिद्धार्थ सांग. एक नवीन लाल रिबीन. बरोबर. हा तुला माहिती आहे तो शब्द? श्याम माहितीये का? ठीक आहे. चला अजून या वेगळं. आता आपण व्हॅन घेऊ. बरं फ्लॉवर घेतला. काय हा? फ्लॉवर. अ फ्लॉवर. हा व्हेरी गुड. हा काय आहे? ब्युटिफुल. मग काय फ्रेज तयार झाली?
ब्युटिफुल फ्लावर. ठीक आहे. अ ब्युटिफुल फ्लावर म्हणजे एक सुंदर फुल. हा शब्द कुठला आहे? म्हणून काय म्हणू, याला याच्या नंतर लावला. आता काय जातात? ब्युटिफुल पिंक फ्लावर. ठीक आहे. कळाले? आता तुम्हाला कळाले. आता ही ऍक्टिव्हिटी तुम्ही करायची आणि प्रत्येकाने आता अ शब्द तुम्ही एक वेगळ्या चिठ्ठीवर करा, कारण प्रत्येकाला अ मिळणार नाही. बरोबर आहे. तर याच्यातलं चित्र प्रत्येकाने वेगळं वेगळं निवडायचं आणि बनवायचं आणि ते वाक्य लिहायचं. आणि वाक्य लिहिल्यानंतर काय करायचं, त्या एका ह्याच्यावरून किती वाक्य तुम्ही फ्रेजेस लिहू शकतात, वाक्यांचे भाग, वाक्य नाही ऍक्च्युअल मध्ये किती वाक्यांचे भाग लिहू शकतात ते तुम्ही मला दाखवायचं. प्रत्येकाने कमीत कमी 2 चित्रांचं वर्णन करायचं. रेडी? ठीक आहे.